ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण कायद्याच्या क्लिष्ट कलमांबद्दल नाही, तर आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या एका वचनाबद्दल बोलणार आहोत. हे वचन आहे सामाजिक न्यायाचं. चला तर मग आपल्या संविधानाच्या हृदयात दडलेलं हे आश्वासन सोप्या भाषेत समजून घेऊया. खरं तर हेच वाक्य आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे. आपलं संविधान हे केवळ नियमांचं आणि कायद्यांचं पुस्तक नाही, तर ते समाजाच्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा न्याय देण्याची एक पक्की हमी आहे. आणि हीच हमी आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मग आपलं संविधान नक्की करतं तरी काय? त्याची भूमिका नेमकी काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्या सगळ्यांसाठी एक संरक्षक कवच आहे. एक अशी ढाल जी आपल्याला प्रत्येक प्रकारच्या अन्याय आणि भेदभावापासून वाचवते. अगदी बरोबर. संविधानाचा मूळ उद्देश, त्याचा आत्माच हा आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यायला हवं. आणि म्हणूनच समाजातील जे घटक काही कारणांमुळे मागे राहिले आहेत, त्यांच्यासाठी आपलं संविधान एक मजबूत ढाल बनून उभं राहतं. चला, आता संविधानाच्या एका अशा महत्त्वाच्या भागाकडे जाऊया जो सरकारसाठी एका दिशादर्शकासारखं काम करतो. देशाला कोणत्या दिशेने पुढे न्यायचं याचा जणू एक नैतिक नकाशाच आहे तो. याच भागाला राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं म्हटलं जातं. तर संविधानाच्या भाग 4 मध्ये ही तत्त्वं आपल्याला सापडतात. आणि यांचं काम काय आहे? अगदी सोपं आहे. ते सरकारला सांगतात की राज्य कसं चालवायचं, लोकांच्या भल्यासाठी कोणती धोरणं आखायची, देशाचा कारभार कसा करायचा, याचा एक नैतिक आणि घटनात्मक मार्गच ही तत्त्वं दाखवतात. आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी आपण थेट कोर्टात जाऊ शकतो, पण ह्या मार्गदर्शक तत्वांसाठी तसं करता येत नाही. मग प्रश्न येतो की यांचं महत्त्व काय? याचं महत्त्व हे आहे की ही तत्वं म्हणजे राज्याच्या, म्हणजे सरकारच्या सत्सद्विवेक बुद्धीला घातलेली एक साद आहे. ही त्यांची सर्वात मोठी नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. आणि याच महत्त्वाच्या भागात एक असं कलम आहे जे खरं तर सामाजिक न्यायाचा गाभा आहे. आणि ते कलम आहे कलम 46. तर हे कलम 46 नक्की काय सांगतं? ते अगदी स्पष्ट शब्दांत राज्याला, म्हणजे सरकारला एक निर्देश देतं. ते सांगतं की समाजातील जे दुर्बळ घटक आहेत, विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताची विशेष काळजी घ्यायची आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. त्यांना प्रत्येक प्रकारच्या सामाजिक अन्यायापासून आणि शोषणापासून संरक्षण देणं ही सुद्धा राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे फक्त कायद्याच्या पुस्तकातले कलम राहत नाही, तर हे सरकार समाजाबद्दल किती संवेदनशील आहे हे ठसणारं एक मापदंड बनतं. म्हणजे बघा, हे केवळ एक सुचवलेलं काम नाहीये, तर ही राज्याची, सरकारची मूळ जबाबदारी आहे. हे ठसठशीतपणे सांगणारं तत्त्व आहे. मग ही जबाबदारी पार पाडायची कशी? कलम 46 सरकारला 3 मुख्य आघाड्यांवर काम करायला सांगतं. चला बघूया त्या कोणत्या आहेत. हे 3 खांब आहेत, जणू काही सामाजिक न्यायाच्या इमारतीचे 3 मुख्य स्तंभ. पहिला शैक्षणिक प्रगती, दुसरा आर्थिक सक्षमीकरण आणि तिसरा, जो तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रकारच्या अन्यायापासून संरक्षण. आता आपण पाहूया शैक्षणिक प्रगती म्हणजे नेमकं काय. यात काय काय येतं? तर शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप्स, फीमध्ये सवलत, मोफत शिक्षण देणं, मुलामुलींना राहण्यासाठी वसतिगृह आणि आश्रमशाळांची सोय करणं. इतकंच नाही तर शिक्षणात आरक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत कोचिंग क्लासेस. या सगळ्यामागे एकच विचार आहे की कोणत्याही मुलाचं शिक्षण पैशाअभावी किंवा त्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे अर्धवट राहता कामा नये. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, आर्थिक सक्षमीकरण. शिक्षण तर मिळालं, पण पोटापाण्याचं काय? त्यासाठी सरकार काय करू शकतं? तर सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्वतःचा छोटा मोठा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी कर्ज आणि सबसिडी देणं, तरुणांना वेगवेगळी कौशल्य शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणं, आणि हो, घरकुल योजना आणि ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमिनी देणं. या सगळ्याचा उद्देश एकच, प्रत्येक व्यक्तीने स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा खांब, संरक्षण. शिक्षण मिळालं, पैसाही आला, पण समाजात मान नाही मिळाला तर, सन्मान नाही मिळाला तर, त्यासाठी संरक्षण गरजेचं आहे. म्हणजे काय? तर जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथांवर कडक कायद्याने बंदी आणणं, शोषणाविरुद्ध कठोर कायदे बनवणं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट. आणि हो,
कुणाकडूनही जबरदस्तीने काम करून घेण्यावर बंदी घालणं. हे सगळं करणं हे सरकारचं मूलभूत कर्तव्य आहे. बरं, आपण रोजच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी ऐकत असतो, नाही का? आरक्षणावर चर्चा होते, स्कॉलरशिपबद्दल बोललं जातं, घरकुल योजनांबद्दल आपण वाचतो. पण आपण कधी असा विचार केलाय का की ह्या सगळ्या योजना अचानक कुठून येतात? यांचं मूळ कुठे आहे? हे सगळं एखादं सरकार आपल्यावर उपकार म्हणून करतं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं, आपलं भारतीय संविधान. आणि त्यातलं कलम 46. ही गोष्ट आपण सगळ्यांनी मनात पक्की ठेवायला हवी. या योजना म्हणजे कोणत्याही सरकारची मेहरबानी नाही किंवा कोणावर केलेले उपकार नाहीत, तर ते त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे. एक अशी जबाबदारी जी कलम 46ने त्यांच्यावर टाकलेली आहे. आणि म्हणूनच हक्क आणि कर्तव्य यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं होऊन जातं. बघा, मूलभूत हक्क म्हणजे काय? ते आपले अधिकार आहेत. ते जर कोणी हिरावून घेतले तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो आणि न्याय मागू शकतो. पण मार्गदर्शक तत्त्व ही राज्याची कर्तव्य आहेत, सरकारची ड्युटी आहे. जरी आपण त्यासाठी थेट कोर्टात जाऊ शकत नसलो तरी ती पार पाडणं ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि इथेच कलम 46चा खरा अर्थ समोर येतो. ते सरकारला सतत आठवण करून देत राहतं की लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका आणि मतदान नाही. खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे काय? तर समाजातील सर्वात शेवटच्या, सर्वात दुर्बळ माणसाला न्याय मिळवून देणं. मग आता प्रश्न उरतो की या कलमाचा आजच्या जगात काय महत्त्व आहे? खरं तर हे कलम म्हणजे एक जिवंत वचन आहे. एक असं वचन जे आजही आपल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करतंय. आणि हे वचन फक्त कागदावर नाहीये. जरी आपण या कलमाच्या आधारावर थेट कोर्टात जाऊ शकत नसलो तरी आपली न्यायालय याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. अनेक महत्त्वाच्या निकालांमध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारला त्यांची ही जबाबदारी आठवून देण्यासाठी कलम 46चाच आधार घेतला आहे. म्हणूनच याला एक मूक पण प्रभावी कलम म्हटलं जातं, जे शांत असतं पण वेळ आल्यावर आपला प्रभाव नक्की दाखवतं. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण एकाच निष्कर्षावर पोचतो. कलम 46 हे फक्त संविधानातलं एक कलम नाहीये, ते आपल्या राज्याच्या धोरणांचा आत्मा आहे आणि सामाजिक न्यायाची खरी दिशा दाखवणारा एक घटनात्मक होकायंत्र आहे. संविधानाने तर आपलं वचन दिलंय, सरकारने काय करायला हवं हेही सांगितलंय. पण आता एक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आलीये की आपल्या संविधान निर्मात्यांनी जे समतेचं स्वप्न पाहिलं होतं, न्यायाचं जे वचन दिलं होतं, ते आज खरंच पूर्ण होतंय का? यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.